इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। बदलापूरहून नवी मुंबईतील विमानतळाचे अंतर आता 20 मिनिटात पार करता येणार आहे। वडोदरा JNPT महामार्गाचे काम सध्या जोरात सुरू असून बदलापूर पूर्व बेंडशिव या गावातून जाणाऱ्या JNPT महामार्गावर नवी मुंबईला जोडणाऱ्या बोगद्याचे काम जवळपास 50% पूर्ण झाले असून पुढील वर्षात हे काम पूर्ण होऊन बदलापूर शहराचा सगळ्यात मोठ्या शहरांशी जवळचा संबंध जोडला जाणार असून बदलापूर शहराची आता समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली आहे। राज्यात वडोदरा ते JNPT महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे। राज्यात 189 किमी लांब आणि 120 मीटर रुंद असा हा 8 पदरी महामार्ग असणार असून सदर रस्ता बदलापूर शहरातील बेंडशिव या गावातून जात आहे। त्यामुळे बदलापूर शहराला भविष्यात वडोदरा आणि JNPTची थेट कनेक्टिव्हिटी मिळणार असून या ठिकाणी पनवेल तालुक्यात जाण्यासाठी डोंगरातून बोगदा खोदण्याचे काम हे मागील वर्षांपासून सुरू करण्यात आले आहे आणि आजच्या घडीला हे काम 50% पूर्ण झाले असून जुलै 2025 पर्यंत या संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल। त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे। मुख्य म्हणजे यामुळे बदलापूर शहराचा दळणवळणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कायापालट होणार असून अनेक मोठमोठ्या शहरांना बदलापूर शहराची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे। या मार्गावर जाण्यासाठी कल्याण तालुक्यातील रायते आणि बदलापूरच्या बेंडशिव गावातून इंटरचेंज असणार आहे। या ठिकाणी डोंगरातून जवळपास 4.25 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम सुरू असून हे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर शहर हे नवी मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक, नागपूर, दिल्ली या प्रमुख शहरांना जोडले जाणार असून बदलापूर ते पनवेल हे अंतर अवघ्या 20 मिनिटात कापता येणार आहे। तसेच मुंबईत देखील 40 मिनिटात पोहोचता येणार आहे। आज या बोगद्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी वडोदरा JNPT प्रकल्पाचे अधिकारी वर्ग तसेच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन भेट दिली। यावेळी बोगद्यात जाऊन प्रत्यक्ष या कामांची पाहणी करण्यात आली। महाराष्ट्रात वडोदरा JNPT महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। हा महामार्ग बदलापूरमधून जात आहे। त्यामुळे बदलापूरजवळ लॉजिस्टिक हब उभारणीला या महामार्गामुळे चालना मिळणार आहे। पर्यायाने या ठिकाणी उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होणार आहेत। त्यामुळे बदलापूर शहराची समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली असून बदलापूर हे शहर या महामार्गामुळे देशात नाव रूपाला येणार आहे। केवळ बदलापूर नाही तर इकडच्या सगळ्याच परिसरांना, मग अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल, कल्याण असेल, कल्याणला सुद्धा याला आपण रायत्याला जो मालशेज नॅशनल हायवे त्या ठिकाणी आपण त्याला एंट्री दिलेली आहे आणि दुसरी दिलेली आहे ती आपल्या बेंडशिलच्या जागेवर। बदलापूरचं तर एक अशा प्रकारचं चित्र तयार होतंय। 15 मिनिटांमध्ये एअरपोर्ट पनवेल, 15 ते 20 मिनिटांमध्ये, 40 मिनिटांमध्ये CST आपण बदलापूरवरून जाणार तर डायरेक्ट अटल सेतूच्या वरून डायरेक्ट CSTला 40 मिनिटांमध्ये जाणार। त्याचबरोबर वसई विरार त्या बाजूला 40 मिनिटांमध्ये जाणार। वडोदराला मला वाटतं काहीतरी 4 तासामध्ये वडोदरा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं का दिल्ली सुद्धा आपल्याला सगळ्या ट्रेनपेक्षा जाण्यासाठी सगळ्यात जवळचं होईल। मला वाटतं काहीतरी 11 तासामध्ये दिल्लीला आपण पोहोचणार आहोत। हे दळणवळणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात चांगलं महत्त्वाचं काम या रस्त्यामुळे झालंय आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने पाहण्याचा एक दुसरा हेतू होता की इथून हा जो एंट्री आहे त्या एंट्रीवरून बदलापूरला कडे किंवा रायत्याकडे जाणारा माझ्या जे मतदारसंघात ते सगळे शहरे आहेत किंवा बाजूला गाव आहेत यांना सर्व्हिस रोड असावेत अशा प्रकारची एक मागणी आमची सगळ्यांची आहे। आम्ही बरीचशी चर्चा त्या बाबतीमध्ये केली आणि त्याला सुद्धा आपण ज्या ठिकाणी एंट्री आहे वर गावाला किंवा त्या शहराला जाण्याची त्या ठिकाणी वरच्याच बाजूनी त्याच्यावर अशा प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि मागणी करतोय। मला मनापासून या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि खरं म्हणजे ज्यांच्या या सुपीक डोक्यातून या कल्पना आल्यात रस्त्यांच्या आणि देशाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय त्या आदरणीय गडकरी साहेबांचं मनापासून आभार मानतो। नमस्कार, मी सुहास चिटणीस, मी प्रकल्प संचालक आहे ठाण्याचा। नमस्कार आमदार साहेब। हा जो टनेलचा जो प्रोजेक्ट जो आहे तो साधारणतः 10 किलोमीटरची लांबी आहे। किलोमीटर 69 टू किलोमीटर 79 असा तो प्रोजेक्ट आहे। तर त्याच्यामध्ये टनेल पर्टिक्युलर जो आहे तो 2 ट्यूबचा टनेल आहे आणि त्याची लांबी जी आहे ती 4.16 किलोमीटर एवढी आहे।
तर साधारणतः टनेलचा पार्ट हा 4.16 किलोमीटर आणि उरलेला पार्ट जो आहे तो हायवेचा पार्ट याच्यामध्ये असेल. याची जी आमची प्रोजेक्ट कम्प्लिशनची जी ड्यू डेट जी आहे ती साधारणतः 17 जुलै 2025 अशी आहे. सध्या त्याचा फिजिकल प्रोग्रेस जो आहे तो साधारणतः 25-26% एवढा झालेला आहे. परंतु टनेलच्या बाबतीमध्ये जर विचारायचं झालं तर टनेलच्या चारही फेस म्हणजे भोज साईड असेल किंवा मोरबे साईड असेल, चारही साईडनी आपण त्याचं काम एक्सक्युशन चालू केलेलं आहे. टनेलच्या बाबतीमध्ये जसं मी आता म्हटलं की दोन टनेलला जोडणारा असे आपले क्रॉस पॅसेजेस आपण ठेवलेले आहेत. साधारणतः 500 मीटर अंतरावर क्रॉस पॅसेज असतील आणि म्हणजे त्याची नंबर जर बघायचं झालं तर 7 क्रॉस पॅसेजेस आहेत, जेणेकरून काही समजा एखादी इमर्जन्सी सिच्युएशन जर अराईज झाली तर त्या क्रॉस पॅसेजेसच्या थ्रू आपल्याला एका टनेलमधून दुसऱ्या टनेलकडे जाता येईल. आता 20-22% त्याचं काम झालेलं आहे.